सर्वांना नमस्कार. मित्रांनो, महाबली हनुमान हे सर्व शक्तिमान आहेत. म्हणूनच त्यांना म्हटले आहे अष्टसिद्धी नवनिधी के दाता. ज्यांच्याकडे 8 सिद्धी होत्या, एवढी सर्व शक्ती असून देखील त्यांना त्या शक्तीचा गर्व नव्हता. या उलट किष्किंधा नरेश बाली यांच्याजवळ हनुमान यांच्याबरोबरीने 1% शक्ती नसून देखील त्या शक्तीचा त्यांना खूप गर्व होता. बालीचे गर्वहरण हनुमंताने नम्रतेने कसे केले, याच संदर्भातली कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आजची कथा सुरू करूया. किष्किंधा नरेश बाली यांचे गर्वहरण. मित्रांनो, किष्किंधा नरेश बाली सुग्रीवचा भाऊ याने कठोर तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. जेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले, बालीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा बालीने अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेव म्हणाले, हे मी देऊ शकत नाही, तू दुसरे वरदान माग. तेव्हा बालीने विचार करून दुसरे वरदान मागितले. तो म्हणाला, माझ्यासमोर जो युद्ध करायला येईल त्याची अर्धी शक्ती मला मिळायला हवी. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून वरदान दिले. वरदान मिळाल्यानंतर बाली परत आला व त्याने आपल्या एका शत्रूला संपवायला सुरुवात केली. बघता बघता त्याचे सर्व शत्रू समाप्त झाले. अगदी रावणाला सुद्धा सोडले नाही. त्याने रावणाला बगलेमध्ये दाबून ठेवले होते. जेव्हा रावणाने माफी मागितली तेव्हा कुठे त्याची सुटका झाली. या प्रकारे बालीने आपले सर्व शत्रू समाप्त केले. त्यामुळे त्याला या सर्व शत्रूची अर्धी शक्ती प्राप्त झाली. म्हणून बालीची शक्ती खूप वाढली. या शक्तीचा उन्माद त्याला गप्प बसू देत नव्हता. तो जंगलात जाऊन जंगली श्वापदांना संपवू लागला. एवढेच काय तर त्याने जंगलातील मोठमोठाले वृक्ष मुळासकट उपटून टाकायला सुरुवात केली. असेच एक दिवस जंगलात हनुमान नित्य नियमाप्रमाणे एका मोठ्या झाडाखाली बसून प्रभू श्री रामचंद्राचे नामस्मरण करत होते आणि नेमके त्यावेळेला बाली तिकडे पोहोचला. हनुमान राम राम नावाचे भजन करत होते, परंतु बालीला मरा मरा ऐकू येत होते. त्यामुळे तो चिडला. बाली म्हणाला, कोण आहे तो दृष्ट जो मला या तिन्ही लोकी विजयी बालीला मरा मरा म्हणत आहे. त्याने हनुमानाला पाहिले. हनुमान आपल्या भजनात गुंग होते. हे बघून बालीला राग अनावर झाला. तो हनुमानाला म्हणाला, तू कोण आहे? तुझी एवढी हिंमत की तू मला उत्तर देत नाहीस आणि या ठिकाणी गात बसला आहेस. तुला दाखवतो मी काय आहे. असे म्हणून त्याने एक मोठा दगड उचलून हनुमानावर फेकला. त्या दगडाचा हनुमानावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे बाली रागाने लालबुंद झाला. परत मोठमोठाले दगड व वृक्ष तोडून हनुमानावर फेकले. त्याच्या ढिगाखाली हनुमान लपून गेले. बाली खुश झाला. त्याला वाटले हनुमान याखाली दबून गेले म्हणून हसत परत निघाला. तेव्हा परत त्याच्या कानी राम राम शब्द पडू लागले. तो वळला आणि हनुमानाच्या अंगावर पडलेले दगड वृक्ष बाजूला काढले. त्याला हनुमानाचा खूप राग आला. रागाच्या भारात त्याने हनुमानाच्या छातीत लात मारली. छातीत लात लागल्यामुळे हनुमान यांनी खटकन डोळे उघडले, कारण हनुमान यांच्या छातीमध्ये प्रभू श्री रामचंद्राचा वास असतो. आराध्याचा अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यांना खूप राग आला, परंतु त्यांनी रागाला नियंत्रित केले आणि बालीला हात जोडून म्हणाले, क्षमा करा बालीराज, मी प्रभूच्या भजनात तल्लीन होतो. त्यामुळे तुमचे आगमन झालेले मला कळाले नाही. तुम्ही यायचे कष्ट का घेतले? सेवकाकडून मला निरोप पाठवला असता तर मी तुमच्या सेवेत प्रस्तुत झालो असतो. हनुमान जेवढ्या नम्रतेने बोलत होते त्याच्या विरुद्ध बाली अहंकाराने बोलत होता. बाली म्हणाला, तू कोण मोठा लागून गेला जो तुला बोलवायला माणूस पाठवायला हवा? माझ्यासारख्या बलवान बालीचे तुझ्यासारख्या तुच्छ वानराकडे
काय काम पडणार आहे? तू कोण आहे आणि तुझी हिंमत कशी झाली मला मरा मरा म्हणायची? त्यावेळेस हनुमान नम्रपणे म्हणाले, मी अंजनी पुत्र हनुमान आहे. बालीराज, क्षमा असावी, तुमची काहीतरी गफलत होत आहे. मी मरा मरा म्हणालो नाही. मी तर प्रभू श्री रामचंद्राचे भजन करत होतो. राम राम. बाली रागाने म्हणाला, ते काही नाही. मी तुला युद्धाचे आव्हान करतो, तू माझ्याशी युद्ध कर. परंतु हनुमानाला माहीत होते बालीला ब्रह्मदेवाचे वरदान आहे आणि बालीचा मृत्यू प्रभू श्री रामचंद्राच्या हाताने होणार आहे. म्हणून हनुमान म्हणाले, क्षमा करा बालीराज, मी एक साधारण वानर, तुमच्या भावाचा सेवक. माझ्याशी युद्ध करणे तुम्हाला शोभणार नाही. त्यावेळेस बाली जोरात हसत बोलला, तू मला सरळ सांग ना, घाबरलास म्हणून तुला माझी भीती वाटत आहे. त्यावेळेस हनुमान म्हणाले, नाही बालीराज, ज्याच्या पाठीशी प्रभू श्री रामचंद्र आहेत त्याला कसली भीती? त्यावेळेस बाली अहंकाराने म्हणाला, भीती नाही ना, तर मग माझ्याशी युद्ध कर. तू एक योद्धा आहेस. तुझ्याकडील ही गदा काय फक्त बघायला ठेवली आहे का? हिंमत असेल तर माझ्यासोबत युद्ध कर. तुलाच काय, तुझ्या रामाला देखील युद्धात हरवेल. आता मात्र हनुमानाचा राग अनावर झाला. त्यांना कोणीही काहीही म्हणले तरी ते ऐकून घेताल, परंतु त्यांचे आराध्य प्रभू श्री रामचंद्राचा अपमान त्यांना सहन झाला नाही. ते म्हणाले, ठीक आहे बालीराज, तुम्ही माझ्या आराध्याचा अपमान केला, जो मी कदापि सहन करू शकत नाही. तुमचे आव्हान मी स्वीकारले. मी उद्या सकाळी तुमच्या युद्धशाळेत युद्ध करायला येईल. बाली म्हणाला, ठीक आहे, तुला मी आणखी एक दिवस देतो. इतके बोलून दोघे आपापल्या दिशेला निघून गेले. ही गोष्ट ब्रह्मदेवाच्या लक्षात आली. त्यांनी बालीला वरदान दिले होते. असे असताना जर बालीला हनुमान यांनी मारून टाकले तर त्यांचे वरदान निष्फळ होईल. म्हणून ते हनुमानाकडे गेले. त्यांना युद्ध न करण्याची विनंती केली. पण श्रीरामाचा अपमान हनुमान विसरणार नाहीत. त्यांनी स्पष्ट नकार दिला. ब्रह्मदेव म्हणाले, हनुमान, तुम्ही स्वयं रुद्र अवतार आहात. बालीची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तुम्ही जर त्याला मारले तर कसे होणार? नियतीने बालीचा मृत्यू तुमचे आराध्य श्रीराम यांच्या हातून लिहिलेला आहे. त्या नियतीच्या कामात आपण ढवळाढवळ करत आहोत असे वाटत नाही का? यावर हनुमान नम्रपणे म्हणाले, ब्रह्मदेव, तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा. यावर ब्रह्मदेवाने मला सांगितले, हनुमान, तुम्ही अष्टसिद्धीचे दाता आहात. तुमच्या सिद्धीचा वापर करून तुमचे 99% बळ बाजूला काढून ठेवा. तुमच्या बळाचा फक्त एकच भाग घेऊन युद्ध करा. त्यामुळे युद्ध होईल आणि बालीचा मृत्यूही होणार नाही. हनुमान यांनी मान्य केले. ते 1% बळ घेऊन युद्धशाळेत गेले. युद्धशाळेत बाली थैथय नाचत होता. आखाड्यात जेव्हा हनुमान यांनी पाऊल ठेवले त्यावेळेस त्यांची अर्धी शक्ती बालीला जाऊन मिळाली. ही अर्धी शक्ती बालीच्या अंगात प्रवेश करताच त्याला जोरदार झटका लागला. ती शक्ती त्याच्या नसानसातून व्हायला लागली. ती सहन करणे बालीला शक्य नव्हते. त्याला असे वाटू लागले की त्याच्या शिरातून रक्त नाही, लावा वाहतोय. त्याच्या लक्षात येऊ लागले, ही शक्ती जर काही काळ त्याच्या शरीरात राहिली तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतील. त्यामुळे बाली आपले डोके धरून मटकन खाली बसला. इतक्यात ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगटले. त्यांनी बालीला म्हणाले, तू इथून पळून जा. तू काही क्षण या ठिकाणी थांबलास तर तुझ्या डोक्याचे व शरीराचे तुकडे तुकडे होतील. बाली त्या ठिकाणाहून पळून गेला. दूर जंगलात जाऊन एका गुफेत बेशुद्ध पडला. त्याला शुद्धीवर येण्यास बरेच दिवस लागले. ज्यावेळेस तो शुद्धीवर आला त्यावेळेस ब्रह्मदेव त्याला म्हणाले, अरे मूर्खा, हनुमान रुद्र अवतार आहेत. त्यांची 0.5% शक्तीसुद्धा तुझ्या शरीराला सहन होऊ शकत नाही आणि तू तुझ्याकडे असलेल्या शक्तीचा गर्व करतोस. तेव्हा बाली म्हणाला, हनुमानामध्ये किती शक्ती आहे? तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, 10 बैलाचे बळ मिळून एका हत्तीचे बळ बनते. 100 हत्ती मिळून एक राकट बनतो. असे 1000 राकट मिळून एक ऐरावत बनतो. असे 1000 ऐरावताचे बळ मिळून एक इंद्र बनतो. असे लाखो इंद्राचे बळ एकत्र करून जेवढे बळ होईल तेवढे बळ हनुमानाच्या डाव्या पायाच्या करंगळीत आहे आणि तू त्यांना आव्हान देत होतास. बाली विचारात पडला आणि म्हणाला, ब्रह्मदेवा, मला एक गोष्ट कळत नाही.
माझ्याकडे हनुमंतापेक्षा एवढी कमी शक्ती असून देखील मला शांत बसवत नाही आणि हनुमान यांच्याकडे एवढी शक्ती असूनसुद्धा ते एवढे नम्र कसे काय? तेव्हा ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, शक्ती मिळवणे जेवढे कठीण आहे तेवढे ती शक्ती नियंत्रणात ठेवणेसुद्धा कठीण आहे. त्यामुळे आपल्या शक्तीचा योग्य वापर करणे फार गरजेचे असते. हनुमान प्रभू श्री रामचंद्राच्या भक्तीत एवढे लीन असतात की त्यांना ती शक्ती त्रासदायी ठरत नाही. यानंतर तू नम्र हो, अहंकार सोडून दे, विनाकारण युद्ध करणे, दुसऱ्याला कमी लेखणे हे बंद कर. त्यानंतर बाली शांत झाला. तो पुन्हा हनुमानाच्या कधीही वाटेला गेला नाही. मित्रांनो, या कथेपासून आपल्याला हेच शिकायला मिळते. आपल्याकडे असलेले वैभव, स्वरूप आणि शक्ती याचा कधीही गर्व करू नका. कारण या जगात आपल्यापेक्षा कितीतरी वैभव संपन्न, स्वरूप संपन्न, शक्ती संपन्न लोक आहेत. हे लक्षात ठेवा. आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा योग्य वापर करा आणि इतराकरिता कल्याणकारी विचार ठेवा. माझी ही कथा आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.